विचार ऐकून असं वाटतंय की आत्तापासूनच कामाला लागलं पाहिजे, हे जग बदललं पाहिजे. पण खरंच बदल घडू शकतो, रोटरीमुळे घडू शकतो. किंवा तुकाराम महाराजांनी म्हटलंय, असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास करावा. आपण जर प्रत्येकानं सर्व गोष्टींचा अभ्यास केला, जसं छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या, ताटामध्ये अन्न वगैरे घालून किंवा इतर गोष्टी आहेत, पण प्रत्येकानं त्याच्यावर जर डिटेल स्टडी केला तर हा बदल होऊ शकतो. पण प्लास्टिकच्या बाबतीत माझा विद्यार्थी गणेश खूप दिवसापासून काम करतोय. सरांनी सांगितलं तसं तो स्वतः पहिला फॉलो करतो, स्वतः अंमलात आणतो, नंतर तो अंमलात आणतो. आता थोडक्यात त्याची आणि माझी योजना सांगायची झाली, माझे कोचिंग क्लासेस आहेत वालेकरवाडीला 1998 पासून, म्हणजे 27 वर्ष झालं मी कोचिंग करतोय, प्रायव्हेट कोचिंग. आणि त्या बॅचचा हा माझा विद्यार्थी, म्हणजे त्यावेळेला मी त्याचा गुरु होतो, तो माझा शिष्य होता. तो बाहेर पडला, शिकत गेला, मोठा झाला, नंतर रोटरीमध्ये काम करत होता. एक दिवशी येऊन भेटला, त्याचा स्टेटस बघत होतो, रोटरीमध्ये हे काम करतो, ते करतो. मला एक दिवशी एका इन्स्टॉलेशनला बोलवलं आणि बसल्यानंतर कानात म्हणतो, येतं का रोटरी? आणि त्याचं काम बघून मलाही वाटलं आपण रोटरीमध्ये जावं, सोशल वर्क करावं, थोडंसं प्लॅटफॉर्म आपल्यालाही मिळेल. आणि त्याच्यानंतर त्याचं काम बघून मी रोटरीत आलो. म्हणजे आता तो रोटरीत माझा भाऊ आहे, मी त्याचा शिष्य, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मी काम करत असताना सरांसर जसं म्हटलं ना, आपल्या शिक्षणावर जर आपली श्रद्धा असेल तर 50% काम आपलं तिथंच पूर्ण होतं. वेगवेगळीचा हा कर तसं त्याची जशी श्रद्धा होती, माझी श्रद्धा बसली. रोटरीमध्ये 1 वर्ष मी काम केलं वालेकरवाडी क्लबमध्ये. दुसऱ्या वर्षी मला योगावन अध्यक्ष बनले. गेल्या वर्षी मी प्रेसिडेंट होतो. आणि शीतल शहा सर बिझी होते, त्यांनी सांगितलं किमान वर्षातून 1 प्रोजेक्ट पाहिजे. त्यांनी 11 प्रोजेक्ट दिले होते, तुम्ही 12 प्रोजेक्ट करायचे. माहीत नव्हतं, गणेशने एकच सांगितलं होतं, सर करत राहायचं. लोक काय म्हणतील काय नाही हे माहित नाही. कर्मण्य वाधिकार असते महाफलेषु कदाचित. पाहायचंच नाही मी काय करतोय, फक्त मी चांगलं करतो एवढंच माहित पाहिजे. करत राहिलो आणि वर्षाच्या शेवटी जे 12 प्रोजेक्टचं मला टार्गेट दिलं होतं, माझ्या हातून फक्त 52 प्रोजेक्ट झाले. म्हणजे मला याच्यात सांगायचं असं की आपण जर धडाडीनं कामाला सुरुवात केली, गणेश सारखे सरांसारखे जर गुरु मिळाले, तर राजेंद्र सारखा जर मित्र मिळाला, तर आपण रोटरीमध्ये बदल घडवू शकतो. आणि रोटरीमध्ये आल्यावर जसं सांगितलं की रोटरीचा मेंबर आहे ना 50% बदल घडणार. आणि कामाला आपण सुरुवात केली की 50% राहिले पूर्ण होणार आहे, 100% बदल घडू शकतो. फक्त एक आहे की आपल्याला बाकीचे व्यवसाय सांभाळून सगळ्या या गोष्टी करायचे. त्याच्यामध्ये यावर्षी सरांनी मला सस्टेनेबल फार्मिंग दिलं. मी शेतकरी पहिल्यापासून आहे, माझ्याकडे अजूनही शेती आहे. काय म्हणतो आपण, वेल इस्टॅब्लिश शेती आहे. 1.5 वर्षापूर्वी मला वडील सोडून गेले, पण वडील होते तोपर्यंत छान शेती करत होते. मी वडील होते तोपर्यंत सर कधीही भाजीपाला विकत आणला नाही. म्हणजे 4 व्हीलर घेतलं ते सार्थक होतं. येताना डिकी भरून भाजी आणायची. कोथिंबीर अजूनही गावाकडून आणली तर 8 ते 10 दिवस बिना फ्रीजची चांगली राहते. याचं कारण काय मॅडम, आज आपण प्रत्येक जण कंटाळा करतोय, भाजीवाल्याकडे जातोय, त्यालाच ओरडतोय पिशवी दे नाही. इथं स्वतःला आपल्याला लाज वाटली पाहिजे की मी घरून पिशवी घेऊन का नाही. पाण्याच्या बॉटल या मगापासून बघताना मलाही त्रास होतो. आपण दुसऱ्याला लेक्चर देतोय, आपण वापरतोय. बदल आपल्यापासून सुरू करायचा. गणेशशी संपर्क आल्यापासून माझ्या घरी किंवा माझ्या गाडीमध्ये प्लास्टिकची पाणी बॉटल नाही. हे आपण जर प्रत्येकाने सुरुवात केली ना तर नक्कीच मोठा बदल होईल. आणि कुठल्याही मोठ्या बदलाची सुरुवात ही लहान असते, छोटी असते, ते आपण प्रत्येकाने करूया. आज भाजीपाला खातोय, जेव्हा माझ्या मित्राला कॅन्सर झाला, त्याची जीभ कापली गेली, त्याची तळमळ मला लागली. हे मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या बाबतीत घडवलं. मग त्याच्यासाठी आपण प्लास्टिक वर्जच करा. कुणीही देऊ दे आपल्याला. नरेंद्र मोदी जरी आले आणि म्हटले चहा घे कागदाच्या कप मध्ये, तुम्हाला डायरेक्ट पाहिजे सॉरी म्हणायचं, तेव्हा तुम्ही खरे रोटरीयन शोधाल. म्हणजे अशा पद्धतीनं आता गणेशनी कटलरी, स्टील कटलरीचा व्यवसाय सुरू केलाय. त्याचं गांभीर्य अजूनही सर लोकांना नाही. आज तुम्ही सांगताय, आम्हाला वाटतंय, पण काय वाटतं की कुठं ते परत आणायचं, कधी ऑर्डर सांगायची. तर एवढं सोपं केलंय सर त्यांनी. एक फोन केला की फक्त तुम्ही क्वांटिटी सांगायचे, ते तुमच्याकडे घेऊन येतात, तुमच्या तिथं थांबतात, सर्व करतात. आणि तुम्ही तिथं ते खरकट बाजूला काढून टाकलं की ते परत घेऊन जाण्याची व्यवस्था करतात. कॉस्टिंग सेम, प्लॅस्टिकला जेवढं कॉस्ट आहे तेवढंच त्याला. दुसरी गोष्ट मला सांगायची होती की जर आपण म्हणतो शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे अज्ञानी व्यक्तीला विचारायचं, त्याची जेव्हा फसवणूक होती. आपल्या मुलांना प्रत्येकाला असं मला वाटतं की झोपडपट्टीत घेऊन जाऊ, दाखव अज्ञान काय, तो का शिकला पाहिजे. तसं आपल्याला सुद्धा बाकीच्यांना सांगायचं तू रोटरीत ये.
त्याच्यासाठी जे सस्टेनेबल फार्मिंग आहे ना, आपण जे सध्या किती महाग ऍपल असू द्या नाहीतर ड्रायफ्रुट्स असू द्या सगळं विषयुक्त खातो. विषमुक्त खाणार कधी? तर त्याचंही परत तेच आहे, नुसत्या तक्रारी करून उपयोग नाही. सोल्युशन काय? रात्री आमची विगोडीची मीटिंग झाली. मला वाटतं आपल्या फर्स्ट लेडीची अपेक्षा आहे की एखादं गाव तरी मला प्लास्टिक मुक्त करून दाखवा, किंवा गावाकडे येणाऱ्या रस्त्याने सरांनी सांगितलं गावाची ओळख आहे, गावाला प्लास्टिक आहे. आणि मग लोकांनी प्लास्टिक आहे, आपण काय सांगतोय प्लास्टिक टाकू नका, प्लास्टिक वापरू नका, वापरायचं काय? असा कधी बोर्ड दिसलाय सर येथे प्लास्टिक टाका किंवा प्लास्टिक ऐवजी हे वापरा? आमच्या क्लबने गणेशनी सुरुवात केली होती. आतापर्यंत मला वाटतं 1 लाखापेक्षा जास्त कापडी बॅग वापर केली, लोकांना प्रमोट केले. माझे कोचिंग क्लासेस आहेत, माझ्याकडे भेटायला आल्यानंतर सर मी माझी कापडी बॅग देतो आणि माझ्या दारामध्ये सुपारीची 2 रुपये, पण आपले दात एवढे आता मजबूत नाहीये, सुपारी आपण खातच नाही. मग करायचं काय? सुपारीचं झाड तर छान आलंय, दर वर्षी 2000 सुपारी लागतात त्याला. आमच्या मिसेसने आम्ही ठरवलं सुपारी वाया जाते, फोडून ठेवल्या तशात, फक्त ते मला वाटतं जे काही घरातले प्रोग्राम आहेत त्यालाच वापरल्या जायच्या. त्याचे आम्ही छोटे छोटे पिशव्यांमध्ये रोपं बनवतो. आतापर्यंत 3 ते 5000 रोपं आम्ही येणाऱ्या गिफ्ट लोकांना दिली. हे आपण करू शकतो. त्याची सुरुवात मी माझ्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाला केली. माझ्या गावात सर आता 1001 सुपारीची झाड आहे. म्हणजे हे आपण करू शकतो, छोटासा बदल आहे. मगाशी सांगितलं की आपण टिफिन, सरांनी सांगितलं की आपल्या शाळेमध्ये मुलांना आम्ही सुरुवात केली सर. माझं गाव माडा आहे, इंटर डिस्ट्रिक्ट एक प्रोजेक्ट केला हॅपी स्कूल. तिथं आमची रोटरीची टीम गेली. त्या शाळेने, आता जास्त त्या शाळेविषयी सांगत नाही, वेळ खूप जाईल, पण आम्हाला डिमांड केली होती की आम्हाला काहीतरी बसण्यासाठी बेंचेसची व्यवस्था करा. माझ्याबरोबर माझे सचिव ते आले, सगळी परिस्थिती पाहिली. 3 गावांच्या मध्ये शाळा. मुलांनी सकाळी 1 लिटरची पाण्याची बॉटल घेऊन आले की जाईपर्यंत तेच पाणी वापरावं लागतं. किती जवळचा मित्र असला तर एकमेकाला पाणी देत नव्हते, तुला दिलं मी कुठून आण. हे आमच्या सचिवाला तिथलं ते जे कारण आहे ते शोधलं आणि त्या ठिकाणी आजपर्यंत रोटरीनं कुठलंही केलं नसतं ते आम्ही काम केलं. त्या शाळेला शाळेच्या जागेच्या पाठीमागं 50 फूट विहीर करून दिली. त्या विहिरीला आधी छान पाणी, विहीर घातली, त्याला रिंग मारली, त्याच्यावर मोटार टाकली. आज शाळाच नाही तर शाळेचा परिसर सुजलाम सुफलाम झाला. शिवाय त्या शाळेला शाळेचा पट काही जास्त नव्हता, 150 होता. 150 मुलांना स्टील बॉटल, स्टील टिफिन आणि प्लास्टिक मुक्त ती शाळा आम्ही केली. कदाचित काही दिवसात ती शाळेच्या एरियातलं आदर्श शाळा म्हणून पण घडेल आणि जिथं 150 पट होता आज 250 पट शाळेचा झाला. म्हणजे ह्या गोष्टी आपण प्रत्येकानं जर इनिशिएटिव्ह घेतलं, फक्त जर नरेंद्र मोदी सारखं फोटोशॉप नकोय, प्रत्यक्षात जर आपण काम केलं तर ऑटोमॅटिकच फोटोशॉप होणार आहे. मला वाटतं एकदा मी आपल्या आरसीसी पिंपरीच्या हॉलमध्ये एकाची कंप्लेंट ऐकली होती की रोटरीच्या न्यूज दिल्या जात नाही. पण आपण काम असं करूया ना की पत्रकाराने तुमची होती का सर, सॉरी पण आपण काम इतकं छान करायचं की आपली न्यूज ऑटोमॅटिक येते. आम्हालाही माहित नसतं की उद्या पेपरवर न्यूज आलेली, तर त्या पद्धतीनं काम करूया. कामं छोटी छोटी आहेत आणि मला वाटतं की विद्यार्थी हा सगळ्यात आपल्या कामाचा जर आपण मेन केंद्रबिंदू जर शोधला आणि सर ही सगळ्या गोष्टींची सुरुवात विद्यार्थ्यांपासून केली. 6वी 7वी 5वीत असताना जर आपण शिकवलं खोटं बोलायचं नाही, पैसे चोरून आणायचे नाही, झाडाला हात लावायचा नाही. जुने आम्हाला आजी सांगायची रात्री 6 नंतर झाडाला हात लावू नको, झाड झोपतात, त्रास द्यायचा नाही. कन्सेप्ट काय, झाडाला त्रास द्यायचा नाही, दारात तुळस पाहिजे, सगळ्यात जास्त ऑक्सिजन ते देते. मग ह्या कन्सेप्ट सांगण्यासाठी जे संतांनी कामं केली, कदाचित आपल्याला माहिती सगळ्या कामाला वेळ लागतो, त्यांनाही ते साध्य झालं नाही, पण रोटरीची टीम किंवा मेंबर्स याच्यामध्ये खूप काही सामर्थ्य आहे, ते करू शकतात असं 2-3 वर्षातच कळलंय. आता गाड्या अभ्यासक सराफसर आहेत, त्यांच्या एनर्जीतून आपण बघतो तर ते होऊ शकतं. आणि याच्यासाठी सगळ्यात मला महत्त्वाचं वाटतं की आपल्याकडं जसं फायदा घेणारे लोक आहेत तसं गैरफायदा पण घेणार आहेत. आज शेतकऱ्यांना सगळ्या बाजूनी लुटलं जात आहे, सगळ्या बाजूनी त्यांचं शोषण होत आहे. त्यातलं पहिलं शोषण आहे कुठलंही पीक केलं की त्याच्यासाठी खत पाहिजे. आता आमच्याकडं केळीची रोपं लावायचे तर ते आणतानाच केमिकल मधून बुडवून आणून मग ते लावायचे. त्यामुळे तुम्ही किती 70 रुपये डझन का 100 रुपये डझन केळी, आता मला माहित नाही, पण ती पूर्ण खराब केळी खातात. आता याला करायचं काय, तर प्रत्येकाने जैविक शेतीकडे थोडं तरी वळलं पाहिजे. त्याच्यासाठी खूप अशा या जसं गणेशनी प्लास्टिक ऐवजी स्टील सर, तसंच आता आपण परवा बिब्रीला जो लेक्चर घेणार आहे तिथं आपल्याकडं एमफिल स्थितीमध्ये केलेले गडपूर सर म्हणून व्याख्याते आहे, ते सांगतील की तेवढ्याच याच्यामध्ये आपण जर खत निर्मिती आपल्या घरीच केली तरी सुद्धा त्याच प्रतीचं त्याच क्वांटिटीचं पीक येतं. सध्या आपण काय केमिकल वापरतोय, आपल्याला यील्ड जास्त पाहिजे, प्रोडक्शन जास्त पाहिजे. जिथं पहिलं शेतामध्ये 10 पोती ज्वारी व्हायची आज 20 पोती होती.
आणि पहिला 6 महिने लागायचे तर 3 महिन्यातच येते. आपल्याला छान वाटते पैसे घेताना, आणि पण ते पैसे घेतो आणि परत हॉस्पिटलमध्ये जातो. उपयोग काय? ओव्हरऑल आहे ना, आपण हिशोब सध्या करायला सगळेजण मागं पडतो. सर, माती परीक्षण केलं जात नाहीये. जसं साधं सोपं आपण आजारी पडलं डॉक्टरांकडे जायचं, हा डॉक्टर म्हणतात हे घे, तापावरची गोळी घे, थंडीवरची घे, हार्टची घे, रक्त पातळची घे. अरे पण आधी तपासा तरी मला. शेतीला तपासलं जात नाहीये सर. शेतीमध्ये कंटेंट काय आहे, मला पीक कोणतं घ्यायचंय, आणि मग मी खत कोणतं वापरायला पाहिजे. आमच्याकडं तर प्रत्येक शेतकऱ्याचं औषध जो देणार आहे त्याच्याकडं खातंय प्रत्येकाचं. केळी लावली म्हणून सांगायचं गोविंदचंद्राने केळी लावली, ह्या महिन्यात हे खत न्या, पुढच्या महिन्यात ते खत न्या. अरे तू माझं पीक तरी बघ येऊन कसं आहे बांधावर. पहिलं तर माती परीक्षण केलं जात नाही, पिकाची अवस्था बघितली जात नाही, खतचे डोस किती दिले जातात. आणि सर केळीचं उत्पन्न पण वाढतं, पण त्याचा लॉंग टर्म दुष्परिणाम असा आहे की काही दिवसातच, काही वर्षातच ती शेती खारपुडी होते, नापीक होते, नॉन फर्टाईल होते. आणि अक्षरशः नगर जिल्ह्यामध्ये काही गाव सर ज्या ठिकाणी आता गवत सुद्धा येत नाही. मग अशा पद्धतीने आपली शेती झाली तर आवडेल का? जसं की आपण म्हणतो की उद्यासाठी काय राहिलं पाहिजे, असं वागणार ना तुम्ही, तुमच्या शेवटपर्यंत सुद्धा शेती राहणार नाही, तुम्हाला ते उत्पन्न देणार नाही. खरं पाहता आपण असं प्रत्येकाने, आणि सर मला असे कन्सेप्ट सुचते, मगाशी तुम्ही बोलले की महिन्यातून एक दिवस आपण असा करावा की ती फार्म ट्रिपच काढायची. गुड आहे. कारण सर मी इथं थांबून किंवा स्टेजवर उभा राहून गप्पा मारून मला त्याचं महत्त्व कळणार नाही, किंवा तुम्हालाही त्यातल्या काही गोष्टी कळणार नाही. जसं आपण म्हणतो डोळ्याला आणि ऐकण्याला कानाला 4 फुटाचं अंतर आहे, तसं आपण जर एक दिवस ज्यांना ज्यांना शक्य आहे, वाटल्यास माझ्या शेतापासून सुरुवात करू, सोलापूर पासून सुरुवात करू, पंढरपूरला नेतो, तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन पण करून आणतो, आणि तिथून आपल्याला पांडुरंग सोबत देतील. आणि सगळ्या शेतकऱ्यासाठी जर आपण छान काम केलं तर सर सगळ्यासाठी ते काम आपलं ऑटोमॅटिक पोहोचणार आहे. त्याचा प्रयोग म्हणून आम्ही पहिला आता हिवरीला शेतकरी मेळावा ठेवलेला आहे, त्या ठिकाणी व्याख्याते आहेत, माती परीक्षण आम्ही करणार आहे. तुम्हाला इथं सुद्धा तुमचे शेतकरी असतील तर तुम्ही माती परीक्षणासाठी माती द्या, त्याचं रिपोर्टिंग आल्यानंतर वाटल्यास इथं आपण मेळावा घेऊ की लोकांना सांगता येईल की तुमची शेती या पिकाच्या लायक आहे, किंवा तुम्हाला ते पीक करायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही हे खत वापरू शकता. किंवा पहिलं एक पीक झालं की दुसरं पीक घ्यायचे, कारण त्यावेळेला ते दुसरं कंटेंट तोपर्यंत न्यूट्रिएंट शेतात द्यायचे. आता काही कॅश क्रॉप घेतो आपण, जेवढे पैसे मिळतील, मला केळी पाहिजे, केळी करतोय आणि त्याच्या पद्धतीनं काम करत राहतोय. तर सस्टेनेबल फार्मिंग हा शब्द सर सस्टेनेबल फार्मिंग साठी नाहीये, आपल्यासाठी सुद्धा आहे. शेती राहिली तर आपण राहणार आहे, त्यामुळे हे काम आपल्यालाच करायचंय. त्याच्या पद्धतीने काम करूया. सरांचं मार्गदर्शन आहे आणि रोटरी सारखा एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे, म्हणजे आम्ही नशीबवान आहे. तर या नशिबाला साथ दिली त्याबद्दल धन्यवाद.